चला टॉस जिंकण्यात इथलंच टीम लगेचच निर्णय कळवा. चला लगेचच विलंब करू नका टीम. टॉस जिंकला लगेचच फिल्डिंगसाठी यायचं आहे. आयोजकांना सूचना आमच्यापर्यंत येते. 2 मिनिटाच्यात आपण फिल्डिंगची रचना करायची आहे. चला टीम नितलस 12 संघांचा पॉल आहे. अजून एक मॅच आपण पाहतो. पहिली मॅच आत्ताच्या काही वेळापूर्वी कंप्लीट झाली आहे आणि बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. तर सर्व टीम नागरिकांना सपोर्ट करावा लागेल लगेचच या. तर मॅच तुम्ही पाहता एका बाजूला टीम नितलास त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान नावडे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय म्हणून स्वीकारलाय तो नितलास टीमना. चला सामना सुरू करा. खूप वेळ कमी असेल आजच्या दिवसामध्ये. चला टीम नितलस आयोजकांना सूचना आमच्यापर्यंत येते वारंवार. कारण की अगदी पाहिलं गेलं तर 11:30 वाजून गेलेत आणि दुसरी मॅचसाठी आपण अगदी वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं होतं. तर याच दरम्यान स्पर्धेत आदरणीय विलास शेठ शांताराम पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1,000 रुपयाचं आर्थिक धनादेश आला आहे. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला बॅट्समन देखील पाठवा जय हनुमान नावडे. दोन्ही टीमचे 12th मॅन. चला दोन्ही टीमचे 12th मॅन देखील गरजेचे असतील. टीम नितलस त्यानंतर जय हनुमान नावडे आपलं देखील एक 12 प्रतिनिधी आमच्या समायोजन कक्षामध्ये
लगेचच पाठवायचं आहे. तर सामना ठिकाणी सुरू होतोय. दोन ओपनिंग ब्लास्टर मैदानावर जात असताना जे अनुमान नावडे टीमच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. सलामीचे दोन फलंदाज. चला दोन्ही टीम 12 मॅन. तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर सामना स्टार्ट होते. सलामीची जोडे मैदानावरती जात असताना तुम्ही पाहता दोन फलंदाज ओपनिंग ब्लास्टर साहिल खानावकर, त्या समेत बॅट्समन तुम्ही पाहताय संदेश भोपी. तर स्ट्रायकर गोलंदाज पहिल्या पॉवर प्ले ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज सोन्या पावशेला पाहताय. पहिला गोलंदाज पहिल्या बॉलवरती आक्रमण स्वीप शॉट अगदी एक ना फडका तुम्ही पाहतो सरळ निघून जातो. टीप बॅकवर्ड स्क्वेअर पंचांचा इशारा येतो आहे. मॅच मध्ये पाहिलं 36 धावसंख्या अगदी लिहिल्या पार पडल्या 2 षटकांमध्ये. टीम श्रीमलंग पवन जे संघ त्या अनुषंगाने केलपट्ट धावसंख्या बांधतायत. बॅटिंग स्ट्रॉंग असणं गरजेचं असेल. स्लोअर पद्धतीने चेंडू स्ट्रेट केला. स्ट्रेटचा फटका तुम्ही पाहताय. एक रिस्की रन कंप्लीट केले जाते दोन फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी पाहिले गेलं तर साहिल खानावकर त्यांना संदेश भोपीच्या माध्यमातून पहिला चेंडू अतिशय वेगवान. त्यानंतर हा चेंडूवर थोडंसं व्हेरिएशन दाखवलं. स्लोअर पद्धतीने फेकी केला ते म्हणजेच गोलंदाजी करत असताना सोन्या पावशे देखील चांगला खेळाडू या टीम नितलज संघाचा. या बॉलवरती पाहायला गेलं फक्त सिंगल नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती येत असताना संदेश भोपी डावपुरे आता 6 फलंदाज. तर पाहिलं गेलं तर 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग कंप्लीट करणं हे गरजेचं असेल. आखूट अभ्याचून ऑन साईडला चांगला फटका गॅप मध्ये. यावेळी चेंडू सीमा पार. या बॉलवरती टोटल धावा मिळतील 6. ज्या प्रकारे साहिलनं इनिंगची सुरुवात केली चौकारानं, त्यानंतर संदेश भोपी देखील षटकांना सुरुवात करतो. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. चूक करणार नाही. पहिल्या धक्का बसतो टीम जे अनुमान नावडे टीमला धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 11 या आकड्यावरती. आदरणीय आमचे मान्यवर किरणदादा राजे यांच्याकडे रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचे देखील आयोजकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. तर धावफलकावर धावा आहे त्या 11. पहिला धक्का देखील लागला टीम जनमन आवड टीमला. संदेश भोपीने ज्या फलंदाज षटका टोकला होता त्या फलंदाजा लगेचच बाद केलं ते सोन्या पावशेनं. कारण की सोन्या पावशे देखील एक चांगला क्रिकेटर चांगला खेळाडू आहे. स्वीप करता फटका परसलाय. व्हेरिएशन दाखवलं पुन्हा एकदा चेंडू मध्ये स्लोअर मध्ये चेंडू बॅटची टॉयनला चेंडू लागतोय आणि सरळ शॉर्ट स्क्वेअर जेल टिपला जातोय. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का लागतोय जे अनुमान नावडे टीमला.
0 धावसंख्येचं योगदान दिलं दुर्वेशने आणि बाद होत आहे. एकूण धावा आहेत त्या 11 आकड्यावरती. बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळून दिल्या सोन्या पावशानं. कमबॅक कसं असावं हे सांगत असताना तुम्ही पाहताय ते म्हणजेच सोन्या पावशे मैदानावरती नवीन फलंदाज मैदानावर जात असताना आयुषला पाहताय. पॉवर प्लेचा पहिले षटक घ्या. हा चेंडू कोणती ऍक्शन नव्हती या चेंडूवरती. अगदी लेग स्टिक वरती चेंडू होता. जर शपल झाले होता ऑन साईडला जर मारण्याचा प्रयत्न केला असता पिकअप शॉट पुल शॉट तर या ठिकाणी सक्सेसफुल झाला असता. परंतु कोणती या ठिकाणी पाहायला गेलं तर रिॲक्शन नव्हती, ऍक्शन नव्हती. कोणते बॅट्समनच्या शेवटचा मला डॉट जातो. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न दाफलकावर धावा लागल्यात. जय हनुमान नावडे प्रथम बॅटिंग करत असताना 11 धावा दाफलकावरती. तर पहिल्या ओव्हरमध्ये आला 11 धावा. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती. तर पाहिलं गेलं तर जय हनुमान नितलस टीमला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अविनाश म्हात्रेला पाहताय. स्ट्राईकला बॅट्समॅन साहिल खानावकर ज्यानं आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केला. 5 धावसंख्येचं योगदान दिलं वैयक्तिक आपल्या टीमसाठी. आलेल्या चौकानं सुरुवात केली होती. सुरुवात चांगली झाली होती परंतु आत्तावर जर पाहिलं सोना पावशेचं कमबॅक भरपूर चांगलं राहिलं. कारण की 11 धावा त्यामध्ये एक षटकार चौकार पाहिलं त्या ओव्हरमध्ये. त्यानंतर 2 विकेट आल्या. काय जबरदस्त कामगिरी राहिली आहे सोन्या पावशेच्या माध्यमातून. कमबॅक कसा असावा हे सांगत असताना सोन्या पावशे पहिल्या ओव्हरमध्ये अविनाश म्हात्रे. हा चेंडू बॅटची काढा. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. झेलला स्वीकारत असताना यष्टिरक्षकांना टिपलाय झेल. ही मोठी विकेट. साहिल खानावरला मैदान सोडावं लागेल. एक महत्वाचा फलंदाज बाद केला पहिल्या बॉलवरती अविनाश म्हात्रेनं. साहिल खानावरला बॅक टू द पवेलियन धाडलाय. दाफलकावर धावा आहेत त्या 11 या आकड्यावरती. एक मोठी विकेट मिळवली आहे. साहिल खानावरला बाद केलाय आणि फक्त धावसंख्येवरती आता ब्रेक लावला गेला. 11 धाव फक्त दाफलकावरती आहे. सुरुवात दमदार राहिली होती पण ती विकेट ज्या प्रकारे विकेटवरती विकेट गेल्या त्यानंतर प्रेशर आलं जय हनुमान नावड्या टीमवरती आणि त्यानंतर एकही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे. फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत फक्त मिळत्या एकच धाव. एकेरी धावसंख्येनं टीमची धावसंख्या पुढे जात असताना 12 या आकड्यावरती. अगदी पाहायला गेलं तर खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिलं सत्र अगदी 20 मिनिटांमध्ये मला कंप्लीट करणं गरजेचं असेल. कारण की 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल. कारण की वेळेला भरपूर महत्व असेल या स्पर्धामध्ये. आयुष्य स्ट्रायकर एंडवरती चांगला फटका तर खेचलाय परंतु मिस टायमिंग झाले. उंची जास्त आहे. शतशे पुढे सरसावल्यात आणि या ठिकाणी काय घडेल. झेल मात्र सुटला जातो. कॅच ड्रॉप आणि या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी सहज साधा झेल टिपणं गरजेचं होतं. त्यानंतर झेल देखील ड्रॉप होतो आहे आणि पाहिलं गेलं तर 2 धावा देखील बॉलवरती आल्यात. दाफलकावर धाव पुढे जात असताना 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पुल करायचा होता अलॉंग दी कार्पेट. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर कंप्लीट झाले. चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी झाले. सोन्या होते त्या ठिकाणी. फक्त एकच धाव आली या बॉलवरती. एकेरी दूर धावसंख्येवरती लक्ष केंद्रित करतात कारण की महत्वाचे 3 फलंदाज लवकर बाद झाले. साहिल त्यांचा संदेश आणि त्यानंतर दुर्वेश तुम्ही पाहत आहे. अगदी 3 फलंदाज मुख्य होते आणि ते अगदी साहिल खानावकरने एक चौकार लगावला. संदेशने एक षटकार लगवला होता परंतु संयम राखता आला नाही. ते 5 झाल्यानंतर पुन्हा धावसंख्येवरती ब्रेक लावला गेलाय. फुल टॉस चेंडू ऑफसाईडला जबरदस्त फटका तुम्ही पाहताय. डीप पॉईंट शतशे वेगाने धावत आहेत. चांगले फिल्डिंग आतापर्यंत चांगले टीम जय हनुमान नितलस संघाच्या माध्यमातून काय फिल्डिंगचा दर्जा दाखवत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि ते मात्र पाहिलं गेलं तर या बॉलवरती मिळत आहेत
तब्बल 2 धावा. चौकार षटकार येणं गरजेचं असेल, कारण की या खेळपट्टीवरती धावसंख्या बांधतात त्या अनुषंगानं चौकार षटकारांची नित्यांत गरज आहे. आणि इथं पाहिलं गेलं धावसंख्यावरती ब्रेक तर लावला गेला. एका बाजूने गोलंदाजी अटॅक चांगला होतो आहे टीम जर्मन नितलस संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे गोलंदाजीचा अटॅक तुम्ही पाहता, अचूक टप्प्यावरती कामगिरी होत असताना अगदी कोलाट टाकलाय बॅटच्या आतल्या भागाला चेंडू मागे निघून जातो डीप फाईन लेगला. थोडंसं लेझी क्रिकेट डीप फाईन लेगला. तर पाहिलं गेलं तर अतिशय चांगली गोलंदाजी राहिली अविनाश मात्रेची, कारण की या षटकामध्ये फक्त धावा आल्या. एकंदरीत पाहिलं गेलं तर 2 दुहेरी धावा आणि एकंदरीत 3 सिंगल एकंदरीत धावा आल्या या षटकामध्ये 7 आणि 1 विकेट आणि मिळवली. महत्वाची विकेट होती साहिल खानावकरची. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. दाफलकावर धावा लागले जातात जय हनुमान नावडे टीमच्या स्कोर कार्डवरती 18 धावा. पहिल्या लाजबाब कमबॅक अविनाश मात्रेचा फक्त 7 धावा आणि 1 विकेट त्याने मिळवली. सामन्याला सुरुवात होते टीम जय हनुमान नितलासच्या विरोधात जय हनुमान नावडे संघ. दोन्ही संघावरती हनुमानाची कृपा राहिली आहे. ते 2 संघ आपल्याला पाहा मिळतात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जेथे अगदी फास्टेस्ट सुरुवात झाली आहे टीम नावडे संघाची, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नितलास टीमची. आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार बरंच काही या मॅचमध्ये सांगून जाईल. 46 धावा केल्या, 47चं टार्गेट असेल. 24 बॉल 47चं टार्गेट. याच्यातून विजेता संघ तो बाबंजे संघाशी खेळेल. 4-4 षटकांचे सामने, 12चा लॉट आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा माहित आहे की आता थोडीशी प्रत्येक टीमला घाईगर्दी करावी लागेल, नाहीतर मग संध्याकाळच्या वेळेला अगदी कमी षटकांचे सामने खेळायला लागतात. परवा दिवशी असंच झालं. CSKच्या मैदानावरती 1 लाखाची स्पर्धा आणि फक्त एकच ओव्हर. कसं खेळायचं? आयोजक तरी काय करतील, कारण संघ उशिराने येत होते. त्यामुळे सेमीफायनल फायनल या 1-1 षटकांच्या झाल्या. कारण जेव्हा तुम्ही लाख रुपयाची स्पर्धा खेळताना, लाखाची असो या 50,000ची या 30,000ची, तेव्हा टाइम अलर्ट पाहिजे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त षटकांचे सामने खेळू शकता आणि चांगलं क्रिकेट खेळू शकता. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा येता मैदानावरती खेळण्यासाठी तेव्हा वेळेवरती येत राहा. गावण सर इशारा करत असताना लेट्स प्ले. पहिलाच बॉल साहिल खानावकरचा, खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. खराब फिल्डिंगचं रूपांतर 4 धावेनी झालंय. पहिलाच बॉलवरचा सोन्या पावशे चौकार.
फिल्डिंग अतिशय चांगलं व्हायला पाहिजे. जेव्हा फिल्डिंग करता तेव्हा तुम्ही जेवढ्या धावा रोखलेल्या असतात ना तेवढ्या बॅटिंग करत असताना बनवलेल्या असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला ग्राउंड फिल्डिंग चांगलं करावं लागेल. वा, आताचा बॉल साहिलचा पडल्यानंतर थोडासा टप्पा खाली राहिलाय आणि चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपामध्ये पहा मिळतो आपल्याला. डॉट बॉल येत असताना 46 धावसंख्येचं टार्गेट आहे, लक्ष्य आहे ते मात्र टीम नितलास रवी काटे ला पाहतोय आपण. नास्टाय गेनला पुन्हा एकदा उडवलाय इनफिल्डच्या वरून. चेंडू चाललाय स्वीपर कव्हरला. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, दमदार चौकार. मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा कराव्या लागतील कारण क्षेत्ररक्षणाची पाबंदी असते आणि अशा वेळेला मोठे फटके. फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. फिल्डर बेगाने आल्यात त्याच्या अबाक्याच्या बाहेर. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड चौकार. चार चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चौकार आले, 1 चेंडू डॉट आलाय. साहिल कानावकर एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा पहा मिळतोय नावडे संघाचा. पुन्हा एकदा उडवलाय बॉल हवेत आहे. फिल्डर नाहीये. चेंडू चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथा चौकार. व्हेरी गुड बॅटिंग फ्रॉम सोनिया. बॅटिंग करायची असते ज्यावेळेस तुमचा बॅटचा फ्लो उघडायचा असतो. मोठे फटके मारण्याची संधी असते. गोलंदाजाची खऱ्या अर्थाने पाहिलं तर परीक्षा असते त्या ठिकाणी. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स. 2 चेंडू डॉट आले. 4 चेंडूवरती चौकार पाहायला मिळाले. 6 चेंडूंचा खेळ संपला म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद धावा बनवल्या त्या नितलस संघाने 16. क्रिकेटशी अगदी जवळीक निगडीत असलेला खेळाडू रवी काटेला पाहतोय. गोलंदाज यश कानावकर अपकमिंग यंग टॅलेंटेड हे युवा खेळाडू आहेत. बऱ्याच टीममध्ये तसेच चित्र पाहायला मिळतं आपल्याला. एक उंचपुरा खेळाडू पाहतो यशला. अंडर 15चा खेळाडू आहे. यस 14-15 वर्ष आणि ती सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याची अपेक्षा ठेवली जाते त्यांच्याकडून. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न ऑफ ड्राय केलाय. एकेरी धाव मिळेल. सुरुवातीला चांगला अटॅक केलं गेलंय गोलंदाजावरती. खास करून साहिलवरती अटॅकिंग करत असताना 4 चौकार सोन्याने ठोकले. त्याला मात्र आता थांबावं लागेल टीम नावडे संघाला. दुसरीकडे अत्यंत लयमध्ये आहे सोन्या पावशेचा खेळ. सातत्याने बहरच चाललाय. चला वामजे टीमचे कॅप्टन आपण यायचं इकडे. विजेत्यामध्ये सामना होईल. त्यानंतर आपण पुढच्या सामन्याला सुरुवात करू. खरं तर सामना असेल आदर्श पडले च्या विरोधात पेटाली. रिवर्स फटका चांगला आहे. धावा सुद्धा मिळतील येते. वा, पहा चेंडू पडल्यानंतर थांबलाय ना चौकार ना षटकार. मात्र थ्रो कुठे गेला. पडल्यानंतर अगदी चेंडू थांबला जागेवरती. त्यामुळे धावा मिळाल्या
2. रिवर्स फटका खेळत असताना चांगला फटका होता, असं वाटलं की एक वेळेला की षटकार गेलाय, मात्र नंतर वाटलं की नाही चौकार जाईल, मात्र तो सुद्धा गेला नाही आहे, कारण चेंडू जागेवरती थांबला गेलाय. चला, पाहुण्यांचं सातत्याने आगमन होत असताना आपल्याला पाहा मिळतोय. हा, निश्चितच पाहतोय आपण वार्ड क्रमांक 1चे नगरसेवक साहेब पनवेल महानगरपालिकेचे ज्ञानेश्वरजी पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या मंचावरती शेतकरी कामगार पक्षाचे हे नगरसेवक. धावसंख्या झाली आता 20 धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात आपल्याला. चला, सध्या सर्वांच्या भेटीगाठी आहेत, कारण आता या महिन्यामध्ये पाहतोय आपण पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आणि अगदी प्रत्येकाची धावपळ सुरू आहे. आज शेवटचा दिवस सुद्धा पहा मिळतो आपल्याला अर्ज मागे घेण्याचा. आजच चित्र स्पष्ट होईल. याच दरम्यान पाहतोय आपण युवकांचे प्रेरणास्थान ज्याने युवकांना संजीवनी दिली आणि शेतकरी कामगार पक्षासाठी सातत्याने काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे ज्ञानेश्वर दादा पाटील. ओ, काय केलंय खेळाडूने, काय केलंय. जवळजवळ झेल टिपला होता आणि त्याचा बॅलन्स गेल्यामुळे ते बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले. षटकार. 6 धावा पाहायला मिळाल्या. 2 खेळाडू आले होते, जीवनदान मिळालंय आणि या 6 धावा सुद्धा. झेल फार महत्वाचे असतात मित्रांनो. टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र तो झेल घेऊन ते बाहेर गेले. त्यावेळेस मात्र त्या 6 धावा मिळाल्या. सामना पाहतोय नावड्याच्या विरोधात नितलस संघ. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू गेला, तोपर्यंत 2 धावा येथे मिळतील. चांगले धावसंख्येकडे वाटचाल करतोय. 46 बनवले. 47चं टार्गेट आहे मॅच मध्ये 4 ओव्हरमध्ये आणि तशाच काहीशा धावा सध्याच्या स्थितीला येत असताना आपल्याला पाहा मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत आणि तेथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक षटकार जरूर आलाय, पण त्यानंतर थोडासा कमबॅक करावा लागेल यश खानावकरला. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पाहतो एज अँड टेकन. यस, खेळाडू पाहतोय आपण. डॉट बॉल. चला, जास्त वेळ टीम मीटिंग नको प्लीज. जी काही करायची आहे तुम्हाला. ज्याने आपल्या आगरी युवकांना जाग केलंय ते बाराम पाटील आमदार साहेब यांचं यावरती आधारित ती आहे सॉंग होतं. उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती राहिले. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल होता, मात्र येथे 2 धावा पाहायला मिळाल्या. ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करताना त्यावेळेस जेव्हा गोलंदाज रनअप करतो तेव्हा रन अप करणं हे फार गरजेचं असतं फिल्डरने. आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहत असतो, असं चित्र पाहायला मिळत असतं. तसं काहीसं ग्रामीणमध्ये पाहायला मिळत नाही आहे,
कारण तेव्हाच तुमची पोझिशन समजते की आता आपण कुठपर्यंत चाललोय झेलपर्यंत. कारण जर तुम्ही मैदानामध्ये सातत्याने हलतं राहिलं, कार्य करत राहिलं, पायांची हालचाल करत राहिलं, तर निश्चित फिल्डिंग तुमची चांगली पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 मध्ये सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, स्टॅन अँड डिलिव्हर डीप मिड विकेटच्या भरून शानदार षटकार. छत्तीस धाबा, 47 टार्गेट असताना धाबा अगदी वेगाने येत असताना तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना पाहतोय अद्यापर्यंत 2च चेंडू झाल्यात, 8 धाबा आल्यात. सुरुवातीला कॅचेस सोडल्या गेल्या, संध्या निर्माण झाल्या होत्या, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे नावडे संघाला. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. बॉल हवे, डाऊन दी बॉल फिल्डर, गुड कॅच. फलंदाज बाद, पहिला धक्का, बिग विकेट बिग लॉस. टीम ज्या नवीन बॅटर तेजस मात्रे मैदानामध्ये येत असताना, एक तेजस मात्रे पाहिला आपण टीम बाबांजे संघाचा, ज्याने सलामीला येत असताना एक हाती सामना जिंकून दिला. किरोले संघाच्या विरोधात 36 लक्ष होतं, एकट्याने 35 धाबा बनवल्या. मयूर मात्रेने. नवीन बॅटर मैदानावरती पहा मिळतो आपल्याला. तेजसला पाहतो, विकेट मिळाली, आता धावा 10 बनवायच्या आहेत आणखीन तुम्हाला. 11 धावा, 11 9 बॉल 11. पुन्हा एकदा ऑन साइडला केल्यात, अलॉंग द कार्पेट डीप मध्ये गेला, एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आहे, थ्रो मात्र थोडासा उशिराने येतोय. 2 धावा तर पूर्ण झाल्यात, तिसरीचा कॉल होता, मात्र 2च धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं. अद्याप 9 धावसंख्येची गरज आहे. एखादा विकेट, एखादा डॉट बॉल आला तर सामना पाहायला मिळेल अगदी चांगल्या स्थितीत, मात्र त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तेजस सोडून दिलाय, बॉल नाही आहे, ही खराब गोलंदाजी आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेला निघून जातोय आणि ते पाहता मात्र ते एक धाव अबांतर स्वरूपाने मिळाली आहे. अद्याप 8 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू त्याच पद्धतीने, तोच फिल्डर येथे चकमा दिला आणि काय घडलंय, चेंडूने दोन्ही फिल्डरांना हुलकावणी दिले, चेंडू सीमा पार, चौकार. त्यात फिल्डिंग थोडंसं खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. 46 धावा तुमच्यासाठी पुरेशा होत्या. 4 ओव्हरचा सामना आहे, तुम्ही केलेल्या चुका, भरपूर चुका केल्या. इट्स वाईड बॉल नाही, अशा चुका तुम्हाला आता विजयापासून दूर घेऊन चालल्यात. आता फक्त 3 धावसंख्येची गरज आहे टीम नितलस संघाला. टॅपिंग क्रिकेट खेळलं जातंय, त्यांना माहित आहे की सिंगल डबलने सुद्धा आपलं काम चालेल. त्यासाठी आता नाहीये एकाग्रता या ठिकाणी, कॉन्ट्रोसेशन नाहीये, त्यामुळे येथे 2 धावा मिळाल्यात. गरज आहे ती फक्त एका धाबे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम
नावडे संघ आपण येथे सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं सतश आभार. जाऊया आपण मंचावरती, आपले पाहुणे मंडळी आहेत